शिल्लक अडशा नाही. मी तुम्हाला सांगतो, आता सोमवारी आम्ही सुरुवात करतो झाडं लावायला. या 15 दिवसामध्ये जेव्हा झाडं लागतील आणि लोक बघतील त्यावेळेला याच्यामध्ये काही शिल्लक राहणार नाही. याच्यावर कुठेच भानगड शिल्लक राहणार नाही. ज्या दुरडत आहेत ते जून म्हटलं तुम्ही चांगलं काम केलं म्हणून मी एवढी गॅरंटी देतो. मी स्वतः जाऊन आलो, मी स्वतः झाडं घेऊन आलो, मी स्वतः आता सगळे ऑर्डर मागवलेले आहेत. मी स्वतः लावायला जाणार आहे झाडं त्या ठिकाणी आणि ती बघितल्यानंतर तुमचं समाधान नाही झालं तर मग मला सांगा. आणि हे सगळी झाडं लावल्यावरच मी त्या ठिकाणी त्या तपोवनाच्या झाडांना हात लावणार आहे. एक विशेष मी सांगितलं आहे, जोपर्यंत तुमचं समाधान होणार नाही की खरंच काय चांगलं काम केलं तोपर्यंत आम्ही त्या झाडांना हात लावणार नाही. अजून मी काय सांगितलं पाहिजे. मला वाटतं कुंभमेळा होतो 12 वर्षानंतर. नाशिकचा कुंभमेळा देशातच नाही जगभर आणि त्या जगभरातल्या लोकांचं त्याच्याकडे लक्ष आहे. एक म्हणजे यावेळेला सगळे रेकॉर्ड तुटतील गर्दीचे. मागच्या वेळेपेक्षा दुप्पट तिप्पट वेळेपेक्षा 4 पट लोक त्या ठिकाणी भाविक सगळे येतील आणि त्यामुळे त्यांच्या व्यवस्था आपल्याला कराव्या लागतील. आता तपोवनचा मुद्दा तुम्ही जो म्हणतात हा तपोवनामध्ये सुरुवातीपासून साधुग्राम असतं. म्हणजे ज्या वेळेला कुंभमेळा असतो त्यावेळेला साधूंची राहण्याच्या राहुट्या त्यांची व्यवस्था ही सगळी आपण तपोवनामध्ये करतो. ही आमची प्रथा आहे, परंपरा आहे शेकडो वर्षापासूनची. आणि आता 12 वर्षाचा काळ गेलेला आहे आणि या 12 वर्षाच्या काळामध्ये काही पावसामुळे झाडी झुडपं झालेली आहेत, काही छोटी झाडं 7-8 वर्षात मोठी होतात, ती काही अंशी मोठी झालेली आहेत. आता साधूला जर याची व्यवस्था करायची असेल तर ही झाडं झुडपं थोडी आपल्याला काढावी लागतील, त्याशिवाय त्यांची व्यवस्था दुसरीकडे होणार नाही. आता काही लोक म्हणत आहेत, आंदोलन करते की त्यांची व्यवस्था दुसरीकडे करा, पण मला वाटतं असं होणार नाही. असं करता पण येणार नाही आणि कोणी ते साधू म्हणतं ऐकणार पण नाही, कारण ही त्यांची परंपरा आहे त्या ठिकाणची. एक श्रद्धेचा भाग आहे त्या ठिकाणी तपोवनातला राहण्याचा. आणि म्हणून आम्ही असं म्हटलं होतं की या 8-10 वर्षामध्ये जी झाडं झुडपं उगलेली आहेत, जी काही मोठी झालेली असतील थोडीफार, तर ती आम्ही सगळी काढतो. आणि मागच्या वर्षी जेवढं त्याच्या आदल्या वर्षी 12 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जशी व्यवस्था होती तेवढी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू. जास्त व्यवस्था आम्ही करणार नाही. अतिरिक्त साधू संत जे असतात तर आम्ही काही पर्याय शोधू, पण त्यांना त्या ठिकाणी राहुट्या कराव्या लागतील, त्यांची राहण्याची व्यवस्था करावी लागतील, तिथे त्यांना सगळ्या बेसिकली ज्या सगळ्या गरजा आहेत त्याच्यासाठी व्यवस्था आपल्याला करावी लागेल. आणि म्हणून काही झाडं काढून आम्ही मुळासकट काढू आणि त्यांना आम्ही दुसरीकडे ट्रान्सफर करू, त्या ठिकाणी आम्ही रिप्लॅन्ट करू, त्या ठिकाणी लावू. समजा 1000 झाडं काढली दुसरीकडे लावली, त्यातली 200-300 मरतील, पण 70% 75% त्याचा सक्सेस रेट असतो. ती लहान असल्यामुळे जास्त राहील. ती जर आपण लावली तर ती तर नक्की जगतीलच. पण त्याबरोबर मी असं म्हटलेलं आहे की मी तुम्हाला 15,000 झाडं, समजा सगळे STP प्लॅनचे त्याची मिळून 1000 झाडं 700 झाडं समजा खराब झाली तर आम्ही 15,000 झाडं लावतो आहे. आणि 15,000 झाडं म्हणजे लावतो म्हणजे अशी नेहमीसारखं वृक्षारोपण नाही लावून टाकली 2-2 फुटाची झाडं पुढच्या वर्षी परत सगळे तिथे झाडं लावा असं नाही आहे. पण मी 15 ते 20 फूट उंचीची मोठी अगदी बहरलेली झाडं त्या ठिकाणी आणतो आहे. मी स्वतः हैदराबादला गेलो, हैदराबादहून राजमुद्रीला पुढे गेलो 400 किलोमीटर, तिथून सगळी झाडं बघितली. मी ती सिलेक्ट करून बाजूला ठेवली. त्याच्यामध्ये वड आहे, पिंपळ आहे, चिंच आहे, लिंब आहे, आंबे आहेत, मोठी झाडं आहेत, अनेक प्रकारची झाडं त्याच्यामध्ये, निलगिरी आहे, हे सगळी झाडं त्याच्यामध्ये आहेत. ती सगळी आपल्या देशी प्रजातीची आहेत. आणि ती आणून त्या ठिकाणी आम्ही 3x3 3x4 मोठे खड्डे करून त्याच्यात खत टाकून आम्ही त्या ठिकाणी लावतो आहे. त्या झाडांना सगळ्यांना ड्रीप करतो आहे, पाण्याची व्यवस्था करतो आहे. 2-3 वर्षामध्ये तिथे सगळं आपल्याला असं मोठं जंगल झालं, फॉरेस्ट झालं दिसेल, डार्क फॉरेस्ट. आणि त्यामध्ये लोक पर्यटन म्हणून त्या ठिकाणी फिरायला जातील, पर्यटन म्हणूनच बघतील. नाशिककर म्हणजे त्यांना अगदी समाधान होईल, आश्चर्य वाटेल की बापरे असं कसं काय वृक्षारोपण होऊ शकतं. आता 15,000 झाडं मी अजून आधी सांगितलं की अजून अधिक काही झाडं आपल्याकडे जागा असेल उपलब्ध तर अजून मी 5-10 झाडं मी अजून परत मागवतो. CSR म्हणून आम्ही करतो आहे. मोठे इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याकडून डोनेशन घेऊन करतो आहे. ते खड्डे वगैरे आम्ही शासनाकडून करू किंवा ते त्यातून करू. पण आता मला सांगा, जर 15-20 हजार झाडं मी त्या ठिकाणी लावतो आहे आणि एवढी मोठी झाडं लावतो आहे आणि त्यातलं एकही झाड मरणार नाही याची ग्वाही माझी आहे, सरकारची आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, महापालिकेची जबाबदारी घेतं आहे. मग असं असताना आता STP प्लॅनसाठी 200 झाडं 250 झाडं काढली, ठीक आहे, 200 झाडं काढली. आता मला सांगा, गोदावरी आज किती स्वच्छ आहे. वारंवार देशभरातील जगभरामध्ये ह्या नावाने बोंबाबोंब होते की गोदावरी का काय अस्वच्छतेचं, म्हणजे काय चाललं काय. तिथे सगळं घाण पाणी येतं, इंडस्ट्रीचं पाणी येतं, सगळा मूत्र मैला सगळा नाशिक भरतं. एवढ्या लोकांचा, लाखो लोकांचा त्या ठिकाणी त्या नदीमध्ये येतो आहे. आता एवढं मोठं पावित्र्य असलेलं आहे नाशिक शहर, ही नदी गोदावरी, त्याच्यामध्ये पाय ठेवायची इच्छा होते का पाण्यामध्ये. आणि मग का आता लोक म्हणतात की सगळी घाण झालेली आहे, दुर्गंधी याच्यामधून येते. आता यावेळेला पहिलं माननीय मुख्यमंत्र्यांनी एक पुढाकार घेतला. 2,000 कोटी रुपये, 2,000 कोटी रुपये, 100 कमी असतील, 18-19 असतील, पण STP प्लॅन आम्ही त्या ठिकाणी करतो आहे, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन करतो आहे. हे सगळे येणारं पाणी एका ठिकाणी जमा करून
त्या ठिकाणी त्या प्लॅनमध्ये टाकून ते पुन्हा शुद्ध करून आम्ही नदीमध्ये सोडणार आहोत. यात वाईट काय? यात वाईट काय मला तुम्ही सांगा. आता नदी शुद्ध करायची नाही, सगळे जगभरातले देशभरातले लोक सगळे त्या नदीच्या नावाने ओढतात, पर्यावरणवादी ओढतात. आता ते मशीन त्या ठिकाणी लावताना किंवा ते सगळे युनिट उभं करताना जागा मोठी लागते. तर त्यात 200 झाडं काढलीत आणि ती नियमाने काढलेली आहेत. त्याची परवानगी घेतली 4 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी. सगळ्या कमिटीच्या मीटिंगमध्ये गेलो, त्यांनी सांगितलं एवढे पैसे भरा दुसरे झाडं लावायला, तेवढे पैसे आम्ही त्याच्याकडे डिपॉझिट केले आणि सगळं करून त्या ठिकाणी आता आम्ही त्या कामाला सुरुवात केलेली आहे. मग आता एस टी प्लॅन करायचं नाही का? कुंभमेळ्यामध्ये मग सगळं मैल्याचं पाणी नदीमध्ये सोडायचं का? सगळं मलमूत्र असलेलं नदीमध्ये लोकांनी आंघोळ करायची का? ते तीर्थ म्हणून प्यायचं का? मला समजत नाही. मला काय म्हणजे तुम्ही आम्हाला घोड्यावरही चालू देत नाही, पायी बसू देत असा विषय झाला. त्याची म्हण आहे. मग आता करायचं काय? तुम्ही सांगा मला. काय करायचं नाही का? तुम्ही सांगा काय स्वच्छ गोदावरी बंद करायचं एस टी पी प्लॅन. हे मला योग्य वाटत नाही आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला पर्यावरणही त्या ठिकाणी जपायचं आहे. कारण इंडस्ट्री तुम्ही बघतात एकेका ठिकाणी पाण्याला इंडस्ट्री होऊन की केवढा फेस त्या ठिकाणी निघतो आहे. लोक रात्री बेरात्री पाणी सोडून देत आहेत. मग या पाण्यात ट्रीटमेंट करून हे पाणी जर आम्ही शुद्ध करतो आहोत तर ते चुकीचं काय? यात कुठलं शकाक्षा नाही. मी तुम्हाला सांगतो, आता सोमवारी आम्ही सुरुवात करतो झाडं लावायला. या 15 दिवसामध्ये जेव्हा झाडं लागतील आणि लोक बघतील त्यावेळेला याच्यामध्ये काही शिल्लक राहणार नाही. याच्यावर कुठेच भानगड शिल्लक राहणार नाही. ज्या ओरडत आहेत ते जेव्हा म्हटलं तुम्ही चांगलं काम केलं म्हणून मी एवढी गॅरंटी देतो. मी स्वतः जाऊन आलो, मी स्वतः झाडं घेऊन आलो, मी स्वतः आता सगळे ऑर्डर मागवलेले आहेत, मी स्वतः लावायला जाणार आहे झाडं त्या ठिकाणी. आणि ती बघितल्यानंतर तुमचं समाधान नाही झालं तर मग मला सांगा. आणि हे सगळी झाडं लावल्यावरच मी त्या ठिकाणी त्या तपोवनाच्या झाडांना हात लावणार आहे. एक विशेष मी सांगितलं आहे, जोपर्यंत तुमचं समाधान होणार नाही की खरंच काय चांगलं काम केलं तोपर्यंत आम्ही त्या झाडांना हात लावणार नाही. अजून मी काय सांगितलं पाहिजे? आता काही उपटसंभ म्हणतात कुंभ झालाच पाहिजे का? आता मी काय बोलू याच्यावर? एस टी पी प्लॅन झालाच पाहिजे का? मग काय बोलू मी याच्यावर? तर तुम्हाला करायचं काय नक्की ते नाशिकमध्ये? कुंभ उद्योजक नका म्हणतात, कशी हिंमत करतात लोक असं म्हणायची? काय काय बोलायचं आहे? काय आवश्यकताच नाही. मी त्याला सांगितलं दादांना की तुम्ही एकदा झाडं लावल्यावर मला सांगा हो की नाही म्हणून. दादाचा काही स्वतः विरोध अशातला भाग नाही आहे त्यामध्ये कुठेही, त्यांनी काही म्हटलेलं नाही आहे. पण त्या ठिकाणी तुमचं समाधान सगळ्यांचं, नुसतं राजकारणी नाही, वृक्षप्रेमी नाही, सगळ्या नाशिकरांचं, सगळ्या संस्था, सगळ्या संघटना, तुमचं समाधान नाही झालं तर मी जबाबदार. मग सांगा हात नका लावू, आम्ही हात नाही लावणार. आता एवढं जर मी छाती ठोकपणे सांगतो आहे, 15,000 झाडं मी अजून सांगितलं की ठीक आहे, अजून तुम्हाला वाटतं हे 200 का काढले, 100 का काढले, अजून 5,000 झाडं वाढवतो. नाशिकमध्ये इतकी झाडं लावतो, एवढी मोठ्यापर्यंत झाडं लावतो की तुम्हाला जागासुद्धा राहणार नाही. आता आमचे लोक जागा शोधत फिरतायत तर सगळे लोक इथेच लावू नका, या मोकळ्या जागेत लावू नका, त्या मोकळ्या जागेत लावू नका. आता आमचे ते वाचू लोक इथे लावायचे नाही त्या कॉलनीमध्ये झाडं, ओपन स्पेसवर झाडं. पण आम्ही आता जागा सरकारी आहेत, काही मोठ्या आहेत, त्या सगळ्या शोधतो आहे. नाशिकच्या बाहेर का होईना, मी म्हटलं नाशिकच्या बाहेर आता आम्हाला महापालिकेकडून 1 लाख वृक्ष लावायचे आहेत. मी सांगितलं आता हे 2 फूट आणि 1 फूट असं ते झाडावरून नाटकं करू नका, उगा शोभाजी आपल्याला नको आहे. मी सांगितलं आता हे समजा 15 फुटाचे, आम्ही 7-8 फुटाचे झाडं आणू, किंमत कमी लागेल, ट्रान्सपोर्टेशन कमी लागेल. आम्ही 7-8 फुटाचे झाडं आणू, मोठे आपल्या डोक्यापेक्षा मोठी झाडं आणू. आणि प्रत्येक झाड जगण्याची जबाबदारी मी तुम्हाला सांगतो, कुंभमेळा मंत्री म्हणून ही मी स्वीकारलेली. माननीय मुख्यमंत्री मोदींनी मला सांगितलेलं की एक झाड मरता कामा नये, ते लोकांना दिसलं पाहिजे. म्हणून आम्ही प्रत्येकाला ठिबक करणार आहोत, पाण्याची व्यवस्था करणार आहोत, खताची व्यवस्था करणार आहोत. मला वाटतं यापेक्षा अजून दुसरं कुठे काही जास्त सांगू शकणार नाही. सांगितलं मी त्यांना. मी ज्या दिवशी राजमुरीला गेलो म्हटलं हे झाडे बघा, व्हिडिओ लावून झाडे बघा. मी झाडे आपली की बघा ही झाडं केवढी मोठी आहेत, ही बघून असं वाटतं, आम्हाला वाटतं की चला हे एवढं जंगल कसं काय झालं, एवढी मोठी झाडं ती पिशवीत आहेत, मोठ्या प्रसिद्धच्या एवढ्या मोठ्या मोठ्या ड्रमसारखी पिशवी त्याच्यामध्ये आहेत. त्या एका ट्रकमध्ये 300 झाडं येत आहेत 16 टायरच्या. आता आम्ही जवळ 70-80-100% आणतो आहे आम्ही. मग आता अजून तुम्हाला काय पुरावा दिला पाहिजे, आम्ही काय सांगितलं पाहिजे? या उपरही तपोवनाच्या झाडाला मी तोपर्यंत हात लावणार नाही जोपर्यंत तुमचं समाधानी झाडं लावून बघाल. तुम्ही म्हणाल खरंच तुम्ही चांगलं काम केलं, सगळे पर्यावरणवादी, वृक्षप्रेमी, सगळ्या संघटना, सगळ्या NGO, आणि मग तुम्ही आम्हाला सांगा की आता काढाय हरकत नाही, आम्हाला 2-300 झाडं गेले तरी यातले 2-4 मिळेल तरी. एवढं कोण ही भूमिका एवढी कोण स्पष्ट करेल, कोण सांगेल? आता मी काय बोलू यावर अजून जास्त काही बोलण्यासारखं नाहीच आहे.